नमस्कार. शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत व चटपटीत मूगडाळ भजी आणि त्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी बनवूया. पावसाळ्यात किंवा इतर वेळेस संध्याकाळच्या चहाबरोबर गरम गरम मूगडाळ भजीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. मूगडाळ भजी बनवण्यासाठी 1 कप मुगाची डाळ घेतली आहे. तुम्हाला सालीची मुगाची डाळ घ्यायची असेल तर ती घेऊ शकता. ही डाळ 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. त्यामुळे त्यातील कचरा व घाण निघून जाईल. धुतलेल्या डाळीत पाणी घालूया. चार तास भिजत घालूया. डाळ छान भिजली आहे. ह्यातील 2 मोठे चमचे डाळ बाजूला काढून ठेवूया. मिक्सरच्या भांड्यात मूगडाळ भजीसाठी वाटण बनवूया. धने 1 मोठा चमचा, हिरवी मिरची 3, मिरची तुमच्या आवडीनुसार घाला, आले 1 इंच, जिरे 1 छोटा चमचा. पाणी न घालताच जाडसर वाटून घेऊया. लसूण आवडत असल्यास वाटताना घालू शकता. जाडसर धने घातल्यामुळे चव खूप छान येते. डाळीतील पाणी अशा पद्धतीने निथळून घेऊया. ही डाळ मिक्सरच्या भांड्यात घालूया. डाळ भिजवल्यामुळे वाटताना पाणी घालू नये. मूगडाळ रवाळ वाटून घेऊया, बारीक करू नये. वाटलेली डाळ एका भांड्यात काढून घेतली आहे. चवीनुसार मीठ. ही हाताने एकाच दिशेने 4 ते 5 मिनिटे फेटून घेऊया. आपण सोडा व इनो न घालताच ही भजी बनवणार आहोत, कारण ही डाळ भिजवलेली आहे. डाळ फेटल्यामुळे भजी खूप छान होतात. 5 मिनिटे झाली आहेत. फेटलेल्या डाळीत वाटण घालूया. हळद 2 चिमूट. हळद थोडीच घालावी, नाहीतर भजीचा रंग काळपट होतो. भिजवलेली डाळ. भजी खाताना ही डाळ छान लागते. हिंग 1 छोटा चमचा. कट केलेला कांदा 1 मध्यम आकाराचा. कट केलेली कोथिंबीर. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. मिक्स करूया. पीठ सैलसर असावे, त्यामुळे भजी लुसलुशीत होतात. घट्ट असेल तर भजी कोरडी होतात. मिश्रण पातळ झाले तर 1-2 चमचे बेसन पीठ घालावे. कढईत तेल गरम केले आहे. त्यात थोडे पीठ घालूया. तेल छान तापले आहे. सुरुवातीला मीडियम टू हाय फ्लेमवर भजी तळूया. त्यामुळे ती तेल शोषून घेणार नाही. हाताने भजी सोडता येत नसेल तर चमच्याने सोडू शकता. छोटी छोटी भजी सोडूया. बाहेर पाऊस चालू असताना गरम गरम चहा व गरम गरम भजी खाऊन बघा, खूप एन्जॉय कराल. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. ही तेलात घातल्यावर लगेचच उलटवू नये. गॅसची फ्लेम मीडियम आहे. छोटा आकार असल्यामुळे ही आतून कच्ची राहत नाही. भजी सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. आता दुसऱ्या बाजूनेही भजी उलटूया. तळताना भजी मधून हलवावी, त्यामुळे ती व्यवस्थित तळते. रंग एकसारखा येईल. सोनेरी रंग आला आहे. भजी कुरकुरीत झाली आहेत. ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया. मुलांना देताना वरून चाट मसाला घालू शकता. ही गरम गरमच खावी.
अशा पद्धतीने बाकीची भजी तळून घेऊया। भजीबरोबर खाण्यासाठी मिरची तळूया। सर्व मिरच्या अशा पद्धतीने कट केल्या आहेत। कट केल्या नाही तर त्या तेलात फुटतात आणि तेल अंगावर उडते। मिरची तळताना थोडे लांब उभे राहूनच तळावे। तळलेल्या मिरचीवर मीठ घालूया, मिक्स करूया। आता भजीबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी बनवूया। मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर 1 कप, हिरवी मिरची 2, आले अर्धा इंच, लसूण 2-3 पाकळ्या, दही 1 मोठा चमचा, पाणी 2 मोठे चमचे, चवीनुसार मीठ। वाटून घेऊया। हिरवी चटणी तयार आहे। ही भजीबरोबर खायला खूप टेस्टी लागते। सर्व करूया। ही भजी बनवायला खूपच सोपी आहेत, घरातीलच साहित्यात बनवता येतात। हिरवी चटणी व केचप बरोबर अजून छान लागतात। एक तोडून बघूया। भजी आतून जाळीदार व लुसलुशीत झाली आहेत आणि वरून कुरकुरीत झाली आहेत, तेलकट झाली नाहीत। गरम गरम भजीबरोबर गरम गरम चहा खूप छान लागतो। तयार आहे मुगडाळ भजी। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघत रहा शांभवीज किचन। धन्यवाद।